सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. जीवनगाथा या सदराअंतर्गत आज आपण ज्या पद्धतीने सस्ती वाडेगावमध्ये श्री संत लहानूजी महाराजांनी प्रेताला उठविले त्याच पद्धतीचा एक अनुभव साक्षात्कार मुंगसाजी महाराजांचा सुद्धा घडला आहे, तो आपण बघणार आहोत. मुंगसाजी देवाने प्रेताला उठविले. मुंगसाजी आपल्या भक्तांच्या मेळात बसले होते. त्यावेळी मानोरा तालुक्यातील रामराव मारवाडी आपले दुःख घेऊन देवाजवळ आला. त्याने देवाला नवस कबूल केला. जर माझ्या मुलाला बरे केले तर मी धामणगाव नगरीला जेवण देईल असे सांगितले. देवाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर देवाने सांगितले, घरी जा, तुझा मुलगा अगदी ठणठणीत आहे. मारवाडी घरी आला. त्याने पाहिले की आपला मुलगा आनंदाने जेवण करत बसला आहे. त्याला फार आनंद झाला. तेथूनच देवाला दोन्ही हात जोडून नमस्कार केला. त्याने आपल्या पत्नीला देवाचा महिमा सांगितला. त्याने पत्नीला आपण देवाला नवस कबूल केला म्हणून सांगितले. हा नवस आपण पुढल्या वर्षी फेडू असे सांगितले. 1 वर्ष उलटलं होतं. मारवाडी आपला नवस विसरून गेला. असेच वर्षामागून वर्ष गेले. 12 वर्ष झाले, परंतु मारवाड्याने नवस फेडला नाही. त्याला त्याचा विसर पडला. त्याला देवाची सुद्धा आठवण झाली नाही. पुन्हा त्याचा मुलगा आजारी पडला. चांगल्या डॉक्टरांनी त्याचा इलाज केला, पण सर्व निष्प्रभ ठरले. त्याचा आजार बरा झाला नाही. त्यामुळे त्या मुलाचे निधन झाले. मारवाड्याला एकदम मुंगसाजीची आठवण झाली. त्यानंतर तो देवाचा धावा करू लागला. मरण पावलेल्या मुलाला घेऊन तो धामणगावी आला. त्यावेळी भगवंत इतरत्र भक्तांच्या सेवेत लीन होते. मारवाडी दरबारात आला. तिथे भक्तगण देवाचे नामस्मरण करीत बसले होते. मेलेल्या मुलाला बंगळीजवळ जमिनीवर झोपवून हात जोडून देवाची क्षमा मागू लागला. चूक झाली देवा म्हणून रडू लागला. यानंतर असे होणार नाही असे म्हणून क्षमेची याचना करू लागला. तेवढ्यात भगवंत आपल्या भक्तासह दरबारात आले. बंगळीवर बसले. मारवाड्याने देवाचे पाय धरले. झालेला प्रसंग देवाला सांगितला. देव बोलू लागले, मुंगसाजी देणे कुणाला चुकत नाही. जो कोणी खाईल त्यालाही सोडणार नाही. मग तो आकाशात गेला तर सुतळी लावीन, जमिनीत गेला तर कुदळ लावीन, तरी मुंगशा त्याला सोडणार नाही. मारवाडी देवाचे पाय धरून आपल्या मुलाला जिवंत करण्यास विनवू लागला. तुमचे देणे मी आत्ताच्या आता देतो असे कबूल करू लागला. तेव्हा देवाने भजन म्हणणाऱ्या मंडळींना भजन मोठ्याने म्हणावयास सांगितले. दरबारात खूप गर्दी जमली होती. देव बंगळीवर मोठमोठ्याने झोके घेऊ लागले. अचानक झोका थांबवून मुंगसाजी देव मेलेल्या मुलाजवळ गेले आणि म्हणाले, अरे झोपलास काय, उठ भजन कर. हे ऐकताच मुलगा उठून बसला. भजन करू लागला. तिथे जमलेल्या सर्व भक्तांनी देवाचा जय जयकार केला. मारवाडी देवाच्या आज्ञेने घरी गेला आणि 5 दिवसात गावाला भोजन देण्याच्या तयारीने आला. गावातील सर्व थोरा मोठ्यांना आग्रहाने जेवू घातले. देवाला सुद्धा त्यांनी जेवू घातले. आनंदाने तो आपल्या गावी गेला. त्यानंतर दरवर्षी आपल्या यथाशक्ती दान, धर्म, भजन, पूजन करायचा. त्यानंतर तो देवाला कधीही विसरला नाही. देवाची अगाध लीला सर्व भक्तांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला मिळाली. त्यांच्या दर्शनाने आपला जन्म सार्थक झाल्याचे त्यांना समाधान मिळाले. श्री संत मुंगसाजी महाराज की जय. श्री समर्थ लहानूजी भगवान की जय.